नमस्कार शेतकरी मित्रांनो, परवाच्या दिवशी आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की महाराष्ट्रातील थोडाफार स्प्रेड वाढण्याची शक्यता 19 तारखेपासून. आजची तारीख 20 जुलै 2026. तर सध्या स्थिती काय आणि पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज काय राहणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सध्या आपण एक सॅटेलाइट सिस्टम पाहून घेऊ. तर आपल्याला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भावर जबरदस्त पावसाचे ढग आपल्याला सॅटेलाइट मध्ये दिसत आहे. बघा या ठिकाणी आता गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली उत्तर भाग, चंद्रपूर उत्तर भाग, यवतमाळचा काही भाग इथे पाऊस आपल्याला दिसत आहे. त्यातल्या त्यात भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली उत्तर, चंद्रपूर उत्तर या ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे. आपण या रडार सिस्टम मध्ये ते पाहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी, त्यानंतर दारव्यात तालुक्यात काही भागात, दिग्रस तालुक्यात काही भागात, वाशिम मध्ये मानोरा, मंगरुळपीर, वाशिम, मालेगावच्या भागात काही ठिकाणी, त्यानंतर बार्शी टाकळी, पातूर, अकोला या भागात थोडाफार, तसेच मूर्तिजापूर आणि लगत अमरावतीच्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस. आता जो पाऊस स्प्रेड वाढणार आहे, ढग जे काही दिसत आहे सॅटेलाइट मध्ये, तर जबरदस्त मुसळधार पाऊस या संपूर्ण भागात राहायला पाहिजे होता. परंतु एल निनो इफेक्ट, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस, पावसात असमान वितरण हे आपल्याला यात दिसत आहे. हे आहे एल निनो इफेक्ट. ठीक आहे. कोणतीही मान्सून सिस्टम बनत नाही आहे. लो प्रेशरचा प्रभाव जसा पाहिजे तसा पावसात आपल्याला दिसत नाही आहे. आता पुढील वातावरण कसं? 21 तारीख उद्याची. उद्या आपल्याला उत्तर महाराष्ट्र, उत्तर पूर्व विदर्भ, पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला थोडाफार स्प्रेड वाढलेला दिसेल. आता जर आपण पश्चिम किनारपट्टी पाहायला गेलं तर विखुरलेल्या स्वरूपाचा आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर पाऊस दिसत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर पश्चिम, सांगली पश्चिम, सातारा पश्चिम भाग, त्यानंतर रायगड आणि पश्चिम किनारपट्टीवरील उत्तर जो भाग आहे म्हणजे पालघर, मुंबई, ठाणे मध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचा फार कमी असा पाऊस दिसत आहे. मराठवाड्याचा जर विचार करायला गेलो तर मराठवाड्यात काही ठिकाणी आपल्याला रडार सिस्टम मध्ये पाऊस, जसं की नेवासा, छत्रपती संभाजीनगर मध्ये गंगापूर, त्यानंतर श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, कोपरगावचा जो भाग आहे या ठिकाणी थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आता 21 तारीख बोलतोय. 21 तारखेला उत्तर महाराष्ट्र, उत्तर पूर्व विदर्भ, पश्चिम किनारपट्टी इथे आपल्याला थोडाफार पाऊस पाहायला मिळू शकते. सिस्टम आजच्या सारखीच उद्या बनणार. परवाच्या दिवशी थोडा स्ट्रॉंग, परंतु तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की मान्सून मध्ये ढगाची घनता काय पाहिजे असते आणि ढगाची घनता किती पर्सेंटेज आपल्याला दिसत आहे. बिलकुल ढगाची घनता फार कमी आहे. परंतु परवाच्या दिवशी 22 तारखेला आपल्याला स्प्रेड परत वाढताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रात कालच्या तुलनेत परत स्प्रेड वाढलेला दिसेल. त्यानंतर विदर्भात सुद्धा वाढलेला दिसेल आणि ह्यामुळेच मराठवाड्यातही काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला दिसेल. पश्चिम किनारपट्टीवरचाही चित्रात आपल्याला तुम्ही पाहू शकता की स्प्रेड वाढताना दिसत आहे थोडाफार. ठीक आहे. परंतु ही परिस्थिती सलग बनताना दिसत नाही आपल्याला. कमी जास्त ही परिस्थिती राहण्याची शक्यता आपल्याला हे दिसत आहे. त्यानंतर आपण जर का पुढे पाहायला गेलो तर पुढेही अशाच वातावरण कंटिन्यू राहील, परंतु फार जास्त, खूपच जबरदस्त आणि मान्सून सिस्टम जशा बनत असतात की बंगालच्या उपसागरातून जो पाऊस सुरू होतो तो ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा, त्यानंतर तेलंगणा आणि महाराष्ट्राचा मराठवाड्यापर्यंत तो भाग व्यापलेला असतो. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा जो प्रभाव असतो तो पश्चिम किनारपट्टी, त्यानंतर मराठवाड्यापर्यंत त्याचा प्रभाव खूपच जबरदस्त असतो आणि मान्सून सेट झाल्यानंतर खूपच जबरदस्त का अरबी समुद्रात कोणत्या सिस्टम बनत असेल, लो प्रेशर च्या बेल्ट बनत असेल तर आपल्याला त्याचा प्रभाव विदर्भापर्यंत कधी कधी दिसून येत असतो. ठीक आहे. परंतु हा टोटल एल निनो इफेक्ट आहे. प्रश्न असतील तर कमेंट करा. शेतकरी म्हणतात शॉर्ट व्हिडिओ बनवा, पण अशा परिस्थितीत आपण शॉर्ट व्हिडिओ देऊ शकत नाही. आपल्याला डिटेलच बोलावं लागत असते. ठीक आहे. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर सांगा.